पण या सगळ्या वादाला नेमकी पार्श्वभूमी काय आहे, हा वाद नेमका काय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत माझे सहकारी संदीप रामदासी आहेत. रात्री 9 वाजता राजकीय शोले हे बुलेटिन एबीपी माझंच खूप फेमस बुलेटिन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या सविस्तर बातम्या बघता पॅकेजेसच्या स्वरूपात, त्यातल्या बातम्या लिहिण्याची जबाबदारी संदीप सरांवर आणि ऑफकोर्स महाराष्ट्र त्यांना सगळ्यात जास्त ओळखतो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, सातबाराच्या बातम्यांसाठी. संदीप सर, हा जो वाद आहे, हक्कभंगाचा प्रस्ताव आज सादर झाला, पण कर्जत जामखेडमधला दोन नेत्यांमधला आजी माजी आमदारांच्या या वादाचा इतिहास नेमका काय आहे? याची सुरुवात साधारणतः 2017च्या आतबाहेर झाली असं आपल्याला म्हणता येईल की बारामतीला लागूनच हा मतदारसंघ आहे. मध्ये दौंड, राशीन वगैरे भाग, भिगवण आणि त्यानंतर लगेच कर्जत सुरू होतं आणि नंतर बीडला लागून असलेला जामखेड, अशा 2 तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे. आणि हळूहळू त्यावेळेस राष्ट्रवादी एकसंध असल्यामुळं ज्यावेळेस रोहित पवारांना एंट्री करायची होती तर त्यांच्यासाठी चांगला मतदारसंघ दुसरा कुठला, कारण अजितदादा बारामतीमध्ये होते, तिथून लढता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे या जवळच्या कर्जत जामखेड मतदारसंघाची त्यांनी निवड केली आणि शेवटची 2-1 वर्ष त्यांनी तिथं चांगल्या पद्धतीनं पेरणी करून ठेवली. त्याचा फायदा त्यांना असा झाला की 2019 साली पहिल्यांदा 43,000 मतांनी ते निवडून आले. त्यानंतर राम शिंदे यांनी पुन्हा झपाटून काम केलं आणि त्यांनी ती लीड फक्त 2024ला साधारणतः 1243 मतांवर आणली. आणि तुला आठवत असेल ज्ञानदा की प्रीती संगमावर अजितदादांनी कशा पद्धतीनं त्यांना टपली पण मारली होती की मी तिथं सभा घेतली नाही म्हणून तू वाचलास. तर नेमका हाच आक्षेप राम शिंदेंचा सुद्धा होता की मित्रपक्षात असूनही आणि अनेकदा सभा मागूनही अजितदादांनी तिथे सभा घेतली नाही आणि त्याचा फायदा हा रोहित पवारांना झाला. मग तिथले वेगवेगळे प्रश्न असतील, ते 2 तालुके आहेत, स्थानिक प्रश्न आहेत, MIDCचा प्रश्न आहे. मग कधी आत्ता तू पाहिलं की रोहित पवारांनी ज्या पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं की गल्लीतला विषय असं म्हणून एक प्रकारे ती हेटाळणीच केली ना त्यांनी सुद्धा. तर याच्यावरनं अंदाज लावता येईल. आणि ज्यावेळेस रोहित पवारांनी MIDCच्या प्रश्नासाठी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं तेव्हा सुद्धा राम शिंदेने म्हणाले होते की हे बायडेनला सुद्धा पत्र लिहू शकतात किंवा तुम्ही घरीच तिथं शरद पवार आहेत किंवा अजितदादा आहेत त्यांना पत्र दिलं असतं तर त्यांनी पण ते वाचलं असतं. तर हा वाद असा जुना आहे. विधान परिषद ज्यावेळेस मिळाली त्याच्यावरनं सुद्धा रोहित पवारांनी राम शिंदेंना अशा पद्धतीने हेटाळणीची भाषा ते करतात. आपण पाहिलं घायवळ असतील, फरार गुंड ते बंधू असतील किंवा आत्ता ताजं जे प्रकरण आहे आत्महत्येचं दीपालीचं ते असेल, तर त्याच्यातले जे कार्यकर्ते आहेत हे तिथल्या तिथंच फिरत राहतात. काल जे शिंदेंचे कार्यकर्ते होते ते आज रोहित पवारांचे कार्यकर्ते आहेत, आज जे रोहित पवारांचे कार्यकर्ते आहेत ते उद्या कदाचित शिंदेंसोबत असतील. अशा पद्धतीनं सगळं तिथलं राजकारण चालतंय आणि त्याचाच जो काही परिणाम आहे तो आत्ता आपल्याला हे जे द्वंद्व सुरू आहे मुक्काम पोस्ट कर्जत जामखेडचं त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू संदीप सर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एकीकडे हा वाद म्हणजे सत्ताधारी विरोधक या 2 नेत्यांमधला हा वाद पेटलेला असता, दुसरीकडे मात्र शिवसेनेकडनं, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं आपला दवाखाना